चालू करूयात. आज दिनांक आहे 11 फेब्रुवारी 2021. आज आपण चलनक्षम दस्तऐवज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या संदर्भात या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या अगोदर आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ, व्याख्या आणि कॅरेक्टरिस्टिक आपण या ठिकाणी पाहिली होती. तर आपण या माध्यमातून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जो ऍक्ट आहे त्यामध्येच या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. तर थोडंसं आपण पीपीटी द्वारे या ठिकाणी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे ना. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहेत? The term negotiable instruments means a written document which entitles a person to a sum of money. हे काय असतं मित्रांनो? हे काय आहे की हे एक लिखित दस्तऐवज आहेत आणि त्यामध्ये उद्देशिलेल्या व्यक्तीला त्याचे पैसे द्यावयाचे असतात, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. सेकंड, a negotiable instrument is a transferable by delivery or by endorsement and delivery. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे हस्तांतरणे असतात. त्याचे हस्तांतरण हे कशाने असते? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. मग हे हस्तांतर होण्यासाठी पृष्ठांकन, त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो, इंडोजरमेंट असं म्हटलं जातं. काय? पृष्ठांकन होणे गरजेचे आहे. आणि ते डिलिव्हरी म्हणजे थोडक्यात काय? हस्तांतराने त्याचं निगोशिएशन होतं. त्याचं काय होऊ शकतं? परक्रामन त्या ठिकाणी होत राहते. तिसरं जे आहे, द ट्रान्सफर इंटायटल्स ए पर्सन टू द सम ऑफ मनी मेन्शन्ड देअर इन. The transfer entitles a person to the sum of money mentioned therein. याच्यामध्ये काय, ज्या चलनक्षम दस्तऐवजामध्ये जे काय पैसे दिलेले असतात, बरोबर आहे, जी काय सम ऑफ मनी मेन्शन, जी काय उल्लेखित रक्कम त्याच्यामध्ये काय केलेलं, काय विशिष्ट रक्कम त्यामध्ये उल्लेख लिहिलेली असते, रिटर्न फॉर्म मध्ये दिलेली असते, शब्दामध्ये आणि अंकामध्ये. ते त्या इंटायटल्स ए पर्सन, तिथं पे सम म्हणजे त्या व्यक्तीचं नाव असतं. पे सम आपण नाही का धनादेश वगैरे बघतो, तिथं त्याचं नाव असतं, त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं, त्यावेळी संबंधित व्यक्तीला त्याचे पैसे दिले जातात. आता दस म्हणून द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज अ डॉक्युमेंट विच इज लीगली रिकग्नाइज्ड बाय कस्टम ऑफ ट्रेड और लॉ, ट्रान्सफर बाय डिलिव्हर और बाय इंडोजरमेंट अँड डिलिव्हरी. म्हणून जे काय परक्राम्य सल्लेख आहे, चलनक्षम दस्तऐवज आहे, इज ए डॉक्युमेंट, हे हा जो काय दस्तऐवज आहे, विच इज लीगली रिकग्नाइज्ड, हा काय मित्रांनो, याला कायदेशीर मान्यता आहे, बाय कस्टम, कशावरून? जो काय कस्टम ऑफ ट्रेड, व्यवहाराच्या माध्यमातून, और लॉ मधून त्याला काय आहे, कायद्याने त्याला मान्यता आहे. आता हा ट्रान्सफरेबल आहे. बाय, हा काय होऊ शकतो? हस्तांतरित आहे. बाय डिलिव्हर म्हणजे हस्तांतरित, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो कसा असतो, देता येतो. आणि त्याचबरोबर काय, पृष्ठांकाने तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय होतो, हस्तांतरित होत राहतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यामधलं आहे फ्रीली ट्रान्सफरेबल, सहज हस्तांतरणीयता. The property in a negotiable instrument passes from one person to another by a simple process. जी काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये जी काय दर्शवलेली मान्यता असते, ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय काय होते, पास केली जाते, हस्तांतरित होत राहते साध्या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल इथं त्यांनी दिलेले, बाय mere deliver if it is payable to bearer and by endorsement and delivery if it is payable to order. बरोबर आहे ना.
बाय मियर डिलिव्हरी इफ इट इज पेबल टू बेअरर, जर त्या ठिकाणी काय तो बेअरर चेक असेल, धनादेशाचा बेअरर असेल, बरोबर आहे, साधा असेल, साधा साधा धनादेश असेल तर त्या पद्धतीनं. आणि बाय इंडोजरमेंट, इंडोजर म्हणजे पृष्ठांकन, पृष्ठांकन म्हणजे तुम्हाला माहित असेल की त्या ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचं नाव म्हणजे धनादेश असतो त्याच्या डाव्या बाजूला दोन तिरप्या रेषा ओढल्या जातात, त्यामध्ये अकाउंट पे, बरोबर आहे ना, अकाउंट पे असं म्हटलं जातं. तर असे बाय इंडोजरमेंटने अँड डिलिव्हर इफ इट इज पेबल टू ऑर्डर, तर तशा प्रकारे तिथं तिथं कारवाई केली जाते. या ठिकाणी होल्डर टायटल्स काय, होल्डर टायटल्स फ्री फ्रॉम ऑल डिफेक्ट्स, द होल्डर इन ड्यू कोर्स काय गेट इट फ्री फ्रॉम ऑल डिफेक्ट्स, वन हू एक्वायर द इन्स्ट्रुमेंट इफ गुड फेथ अँड फॉर कन्सिडरेशन. होल्डर टायटल फ्री फ्रॉम ऑल डिफेक्ट्स, ज्या व्यक्तीचं होल्डर म्हणजे खरा खुरा जो कोण असतो त्या चलनक्षम दस्तावेजाचा जो धारक असतो तो का असतो, सदोष हक्क. गुड टायटल म्हणजे काय, सदोष हक्क दाखवता येतात. संबंधित जो कोण काय ज्या चलनक्षम दस्तावेजावर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या ठिकाणी त्या चलनक्षम दस्तावेजाच्या संदर्भात त्याला त्या ठिकाणी सदोष हक्क त्या ठिकाणी प्राप्त होतात. Third, I recovery. One can sue open the instrument in his own name. Hmm? One can sue open the instrument in his own name. त्या ठिकाणी रिकव्हरी सुद्धा होऊ शकते. ओके. पेबल टू ऑर्डर टू बेअर, इट मस्ट बी पेबल आयदर और टू ऑर्डर और बेअरर. पेबल टू ऑर्डर और बेअर, जर पेएबल व्हायचं असेल त्याचे पैसे मिळायचे असतील तर कसं काय झालं पाहिजे, मस्ट बी पेएबल आयदर टू ऑर्डर ऑर बेअरर. तुम्हाला त्याचे पैसे मिळायचे असेल तर तो काय झाला पाहिजे, त्याचं ऑर्डर आलं पाहिजे, तो काय झाला पाहिजे, पृष्ठांकित झाला पाहिजे. ठीक आहे ना. प्री असम्पशन ॲज टू होल्डर, प्री असम्पशन काय असतं, गृहीत काय लक्षात घेतलं जातं त्या ठिकाणी, एव्हरी होल्डर एंड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज प्री असम्प्ड टू बी होल्डर इन ड्यू कोर्स. या ठिकाणी असं गृहीत धरलं जाते होल्डर, एव्हरी होल्डर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज प्री असम्प्ड काय, प्री अज्युम्ड टू बी होल्डर इन ड्यू कोर्स. Pre-assumption as to consideration. Every negotiable instrument is pre-assumed to have been made, draw, accepted, endorsement, negotiated as or transferred for a consideration. हिथं जे काय पक्ष असतात, निकाल सांगितले तुम्हाला मराठीमध्ये, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये काय गृहीत धरलेलं असतं, प्री असम्पशन ॲज टू होल्डर, प्री असम्पशन ॲज टू कन्सिडरेशन. म्हणजे त्या ठिकाणी खरी त्यामधली जी काय मालमत्ता आहे खरीखुरी मानली जाऊन त्या संबंधित व्यक्तीला ती मिळणार असं गृहीत धरलं जातं. एव्हरी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज प्री असेम्ड टू हॅव बीन मेड, म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय, प्रत्येक चलनक्षम दस्तावेज हा असा तयार केला जातो की हॅव बीन मेड, ड्रॉन केला जातो, ऍक्सेप्टेड केला जातो, इंडोजर केला जातो, निगोशिएट केला जातो आणि ट्रान्सफर फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे त्या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट तयार करीत असताना त्या ठिकाणी तो ड्रॉन होणार आहे, ऍक्सेप्टेड होणार आहे, इंडोज होणार आहे, निगोशिएट होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे फॉर कन्सिडरेशन. विशिष्ट अटी लक्षात घेऊन हा चलनक्षम दस्तावेज काय होणार आहे, हस्तांतरित होणार आहे, तो ऍक्सेप्ट केला जाणार आहे, तो ड्रॉ होणार आहे. आलं लक्षात, त्याचे पैसे विशिष्ट ग्राहकाला मिळणार आहेत असं त्या ठिकाणी काय केलं जातं, काय ॲझ्युम केलं जातं, गृहीत धरलं जातं. ठीक आहे ना. एक मिनिट. तर नेटला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, 1 मिनिट. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काय, तर दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ओके. ठीक आहे, नेक्स्ट पीपीटी आपण बघूयात.
आता इथं सुद्धा फ्युचर्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट सांगितलेलं बा, इट इज ए रिटन डॉक्युमेंट. ओके, हे एक लिखित साधन आहे. इट मस्ट साइन बाय द मेकर. हे जो कोण तयार करतो त्याने काय केलं, त्याची जे सिग्नेचर असते त्यानं ते तयार केले. और द ड्रॉवर ॲज द केस मे बी, देअर मस्ट एक्झिस्ट द अनकंडिशनल ऑर्डर और प्रॉमिस टू पे. देअर मस्ट बी टाइम मेन्शन्ड फॉर सच पेमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, विशिष्ट वेळेस काय केली जाते, नोंदवली जाते. इट पर्टिक्युलर केसेस द ड्रॉवीज नेम शुड बी स्पेशली मेन्शन्ड. काही बाबतीत या ठिकाणी जो काय ड्रॉवीज ज्याला पैसे द्यावायचे त्याचं नाव त्या ठिकाणी काय लिहिलं जातं. इट मस्ट बी कॅपेबल ऑफ बिंग पेड आयदर बाय वेअर ऑर बे ऑर्डर. याचे पैसे मिळण्यासाठी तर तो काय केला जातो, एक कोरे रेखांकन असतं किंवा काय केला जातो तो त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली असते. विशिष्ट ग्राहकाला पैसे देत अशी ऑर्डर दिलेली असते. आता एलिमेंट्स ऑफ निगोशिएबिलिटी. एखाद्या चलनक्षम दस्तऐवजाचं जर हस्तांतरण व्हायचं असेल तर काय आवश्यक आहे. सेक्शन 13 मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सेक्शन 13 मध्ये जी काय डेफिनेशन दिलेली आहे, काय बा, द डेफिनेशन डज नॉट bar the inclusion of other document which have the element of negotiable. Freely transferable म्हणजे the definition does not bar the inclusion of other documents which have the elements of a negotiability. Freely transferable holder titles of free from defects can be transferred infinitum. आता नेगोशिएबल जे इन्स्ट्रुमेंट आहे, मी थोडंसं इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतोय कारण कायद्याची भाषा इंग्लिशमध्येच असते. अकॉर्डिंग टू सेक्शन 13A of Act, the negotiable instrument means a promissory note, bill of exchange, or check payable either to order or to bearer, whether the word order or bearer appear on the instrument or not. तिथं ॲपेअर होऊ शकतो किंवा नाही, असला किंवा नसला तरी तो चालतो. दस द टर्म निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मीन्स ए रिटर्न डॉक्युमेंट. म्हणून जी काय संकल्पना आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ही काय रिटर्न डॉक्युमेंट आहे, लिखित साधन आहे. विच क्रिएट ए राईट इन फेवर ऑफ सम पर्सन. याच्यामधून काय केले जातात, काही अधिकार निर्माण होतात. सम ऑफ पर्सन अँड विच इज फ्रीली ट्रान्सफरेबल. आणि हे जे काय असतात अधिकार असतात हे सहज हस्तांतरणे असतात. Although the Act mention only these three instruments such as promissory note, a bill of exchange and check. Okay. आता इथं जे आहे ही इट इज अन प्रॉमिसरी नोट. यू हॅव सीन द इमेज. सिंगापूर, सिंगापूर ही तारीख आहे 31/1/2000. अमाऊंट किती आहे, 25 लाख US डॉलर्स आहेत, बरोबर आहे ना. आता कधी आहेत, ऑन 25th April 2000 we promise to pay against the promissory note the sum of $250,000. किती, 250,000 to the order of UK Export Company Limited for value received. इथं मित्रांनो ऑन मी असं वचन देते, कधी कोणत्या तारखेला, 25 एप्रिल 2000 साली. वी प्रॉमिस, तेव्हा त्यांनी वचन दिलेलं आहे काय, मी याद्वारे असं वचन देतो की किती तारखेला, 25 तारखेला. वी प्रॉमिस टू पे, काय टू पे अगेन्स्ट दिस प्रॉमिसरी नोट. अगेन्स्ट दिस म्हणजे हा वचन चिठ्ठीद्वारे मी असे वचन देतो की द सम ऑफ $250,000 टू द ऑर्डर ऑफ UK एक्सपोर्ट कंपनी लिमिटेड फॉर व्हॅल्यू रिसिव्ड. त्यांच्याकडून विशिष्ट माला मिळालेल्याबद्दल मी त्यांना एवढं भविष्य काळात मी देईन. कधी, 25 एप्रिलला, बरोबर आहे, 25 एप्रिलला ती अमाऊंट देईल भविष्य त्या तारखेला. पेएबल ॲट कुठे, कुठे मिळणार, UK एक्सपोर्ट बँकिंग कंपनी, सिटिंग स्टेट लंडन UK, फॉर अँड ओनली बी हाल्फ ऑफ इम्पोर्ट बेअर कंपनी सिग्नेचर. काय मिनिंग डायरेक्टर म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर जो आहे, बरोबर आहे का नाही, त्यांनी काय केलेले या ठिकाणी ते वचनपत्र तयार केलेले आहे. म्हणजे हा कोण आहे, इम्पोर्ट बेअर कंपनी सिग्नेचर, काय सिंगापूर, मॅनेजिंग डायरेक्टर आहे. इथं दिसते EY असं काय ती सही केलेली आहे. हा काय आहे, दिस पर्सन इज द मेकर ऑफ अ प्रॉमिसरी नोट. ओके.
आता एक उदाहरण झालं, these are the some characteristics of the transferability title rights. इट इज आता हे जे काय ही पीपीटी आहे, या पीपीटी मध्ये व्यवस्थित आपल्याला इथं काय दिसून येत आहेत, ही काय दिसून येत आहेत, कॅरेक्टरिस्टिक दिसून येत आहेत. पहा, ट्रान्सफरेबिलिटी, इट इज इझिली ट्रान्सफरेबल फ्रॉम पर्सन टू पर्सन, एका व्यक्तीकडून ते दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरण असतं बाय मेयर अलीकडे डिलिव्हरी और बाय इंडोजर्म अँड डिलिव्हरी. मग हे हस्तांतरण कसं होत असतं मित्रांनो, पृष्ठांकनानं किंवा डिलिव्हरी होत असतं, बरोबर आहे का नाही, म्हणजे हस्ते. बट ऑल द ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट आर नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. पण काही जे काय ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट असतात ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असू शकत नाहीत. बट ऑल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आर ट्रान्सफरेबल. पहा, जे ट्रान्सफर होणारे इन्स्ट्रुमेंट असतात ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नसतात, परंतु जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय होतात, ट्रान्सफर होतात, आर ट्रान्सफरेबल. म्हणजे हे चलनक्षम दस्तऐवज, वचनपत्र, विनिमयपत्र आणि धनादेश हे काय आहेत, ट्रान्सफरेबल आहेत. ट्रान्सफरेबिलिटी म्हणजे हस्तांतरणीयता, चलनक्षमता. दुसरं जे आहे, द ट्रान्सफर ऑफ अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज होल्डर इन ड्यू कोर्स. टायटल, टायटल म्हणजे काय मराठीमध्ये, चांगला हक्क, गुड टायटल, चांगला हक्क. द ट्रान्सफरी ऑफ ए निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज होल्डर इन ड्यू कोर्स. जो कोण पैसे ट्रान्सफर करणार आहे, पाठवणारा ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे चलनक्षम दस्तऐवजाचे पैसे पाठवणारी व्यक्ती, ट्रान्सफरी, त्याला काय म्हटलं, होल्डर इन ड्यू कोर्स. काय म्हटलं जातं त्याला, होल्डर इन ड्यू कोर्स. त्या करारामधील त्याला काय म्हटलं जातं, होल्डर असतो तो. ए बोना फाईड ट्रान्सफर फॉर व्हॅल्यू इज नॉट अफेक्टेड by any defect of title on the part of the transferor or of any of the previous holder of the instrument. Okay. Next, rights अधिकार. The transferee of the negotiable instrument can sue in his own name in case of dishonor. The transferee of negotiable instrument, जो कोण ट्रान्सफरी आहे, पैसे पाठवणार आहे, कशाचा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, कॅन श्युअर इन हिज ओन नेम इन केस ऑफ डिसऑनर. बरोबर आहे ना. म्हणजे त्या ठिकाणी धनादेशाचा काय अनादर झाला, डिसऑनर ऑफ चेक, त्याला आपण इंग्लिश म्हणतो काय, अनादर. ए निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कॅन बी ट्रान्सफर्ड एनी नंबर ऑफ टाइम टिल इट ॲट मॅच्युरिटी. त्याची मॅच्युरिटी होस्तपर्यंत ते ट्रान्सफरेबल राहतात. The holder of the instrument need not give notice of transfer to party liable on the instrument. या ठिकाणी त्याला पूर्व सूचना देण्याची काही गरज नसते. ठीक आहे ना. प्री असम्पशन्स गृहीत या ठिकाणी लक्षात घेतली जातात. Certain pre-assumptions apply to all negotiable instrument. For example, a pre-assumption that consideration has been paid under it. म्हणजे तुम्हाला चलनक्षम दस्ते तुमच्या हातात दिल्यानंतर त्या ठिकाणी असं गृहीत धरलं जातं की तुम्ही ते बँकेत जमा केल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार, असं गृहीत त्या ठिकाणी धरलं जातं. प्रॉम्प्ट पेमेंट, प्रॉम्प्ट म्हणजे तुम्हाला लगेच तिथं पेमेंट, म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इनेबल द होल्डर टू एक्सपर्ट प्रॉम्प्ट पेमेंट बिकॉज ए डिसऑनर मीन्स द ruin of the credit of all persons who are parties to the instrument. प्रॉम्प्ट पेमेंट म्हणजे चलन दस्तावेज तुम्ही बँकेमध्ये जमा केला की तुम्हाला तुमचे पैसे तिथं काउंटरवर दिले जातात किंवा खात्यावर तिथे जमा केले जातात. आता कोणकोणते असे प्री असम्पशन आहेत, ॲज टू निगोशिएबल, ॲज टू कन्सिडरेशन, ॲज टू रिगार्ड टाइम, ॲज रिगार्ड acceptance, as regard transfer, as regard endorsement, as regard dishonor of negotiable instrument, as regard capacity of the parties. ओके, आता या ठिकाणी आपण थांबूया.